राम राम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आज नाईट ड्युटी करून रूमवर आले. माझी मैत्रीण सहज अशी तयारी करत होती. ती मला सांगत होती की मी आज काही निमित्ताने बाहेर खाली गेले होते सामान आणायला. तर सामान आणता खालची काकू अशी मला बोलत होती की जे तुमच्या शेजारी मुलगा आणि मुलगी राहते ते नेमकं त्यांच्यामध्ये काय चालू आहे नेमकं. तर ती बोलली अशी की काकू आम्हाला तर माहीत नाही, पण आम्ही जेव्हा विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बहीण भाऊ राहतात, म्हणजे बहीण भाऊ आहो आम्ही. तर मला अशी सांगत होती की आम्ही दोघे एकमेकांना बघून असे हसलो थोडंसं की आम्हाला कारण की आम्हालासुद्धा डाऊट आहे की ते बहीण भाऊ आहेत की नाही. कारण की मी सतत आम्ही दोघे थोडे असं विचार करतो की नेमकं खरंच ते कपल आहेत का. कारण की कधी दादा वगैरे असे काही बोलले नाही. कारण की मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं खरंच आज म्हटलं ही कधीतरी दादासुद्धा वगैरे बोलत नाही वगैरे. आपण बहीण भाऊ असलं तर भांडण वगैरे तरी करतो, तरी एक पण भांडण नाही, एकदम शांत राहत होती ती. तर मला तर वाटत नाही की ती बहीण भाऊ आहे म्हणून, पण त्या काकूंनासुद्धा असं वाटतं की ते बहीण भाऊ नाही आहेत म्हणून कपल आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये काही रूममध्ये म्हणजे काही बिल्डिंगमध्ये फॅमिलीज अलाउड असते आणि कपल लोक अलाउड नसतात. कारण की त्यांचं खूप मॅटर होते, भांडण वगैरे होते, तर त्याच्यामुळे पोलीस येऊ शकतात म्हणून. तर मला तर नाही वाटत की ते कपल म्हणजे बहीण भाऊ आहेत म्हणून. तर काकूंना पण असं वाटत आहे की त्यांना पण डाऊट आहे की ते कपल आहेत, असं म्हणणं आहे त्यांचं. ते पण बहीण भाऊ आहेत नाही आहेत. तर तुम्हाला काय वाटते मंडळी, ती बहीण भाऊ असतील की कपल?